नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कापूस पिकावरती पहिली फवारणी कधी व कोणती घ्यावी. मित्रांनो, कापूस पिकावरती पहिली फवारणी ही साधारण 25 ते 40 दिवसादरम्यान रसशोषक किडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे याचा प्रादुर्भाव दिसून येताच घेणे गरजेचे आहे. पहिली फवारणी करत असताना रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच कापूस पिकाची जोमदार वाढ आणि फुटवे येण्यासाठी पण उपाययोजना करायला हव्यात. या सर्व गोष्टी विचारात घेऊन पाहूयात काही औषधे. व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, कपाशीवरती मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जर कमी प्रमाणात असेल तर ॲसिफेट 75% SP हे कंटेंट असणारे कीटकनाशक वापरू शकता. तुम्ही कोणत्याही कंपनीचे ॲसिफेट कंटेंट असणारे कीटकनाशक घेऊ शकता. मात्र त्यामध्ये ॲसिफेट या घटकाचे प्रमाण किती आहे त्यानुसार आपण प्रतिपंप प्रमाण वापरायचं आहे. त्यासाठी खरेदी करताना प्रतिपंप प्रमाण नक्की विचारा. जर ॲसिफेट 75% या प्रमाणात असेल तर 15 लिटर पंपाकरिता 20 ते 25 ग्रॅम प्रतिपंप वापरायचा आहे. यासोबत बायोविटा एक्स हे टॉनिक 40 मिली प्रति 15 लिटर पंपाकरिता वापरायचं आहे. आणि 19-19-19 हे विद्राव्य खत 80 ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे. किंवा जर आपल्या कपाशीवरती मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मध्यम किंवा जास्त प्रमाणात असेल तर उलाला 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाकरिता वापरायचा आहे. यासोबत बायो आर 303 30 मिली प्रति 15 लिटर पंपाकरिता प्रमाण घ्यायचं आहे. व 19-19-19 हे विद्राव्य खत 80 ग्रॅम प्रतिपंप वापरायचं आहे. याप्रमाणे आपण आपल्या कापूस पिकावरील किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे त्यानुसार सांगितल्याप्रमाणे कोणताही एक कॉम्बिनेशन निवडायचं आहे आणि फवारणी करायची आहे. अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.